स्ट्रायकर स्ट्रायकर इथे कसा? काय म्हणालास तू? कोण आहे हा माणूस? राज सांग ना, काय म्हणालास तू? कोण आहे हा माणूस? आज तो स्ट्रायकर ज्याने माझ्या आई वडिलांना मारलं आणि मला या मार्गाला लावलं. मी हेरंब उपासनी, राजच्या गावातला पोस्टमन. राज, पण हा तुझ्या गावातला पोस्ट मास्टर आहे? हेरंब उपासनी? राज, टायगर, आपल्याला त्या मुलीनी फसवलं तर नाही ना? अजून किती शोधायचं? सापडेपर्यंत. माझी खबर पक्की आहे. पोरगी असा दगा नाही देणार मला. राज इथंच कुठेतरी लपून बसलेला आहे. आपल्याला एक काम करायला हवं. आपण तिघांनी 3 दिशांना जाऊया. जा, आपल्याकडे वेळ कमी आहे. जाना वेळ कमी आहे. ये विक्रम, ये. दादू, देऊ आमच्या दोघांसाठी फर्स्ट क्लास चहा टाक. नाही सर, आता चहा वगैरे खरंच काही नको. आम्हाला निघायला हवं. मी पटकन टाकते चहा. नाही, खरं तर आता आमच्या अटी पूर्ण करून आम्ही परत आलो की चहा घेऊ. जशी तुमची मर्जी. निघतो आम्ही. विक्रम, काय बोलले दादू? तू कोणत्या अटींबद्दल बोलत होतास? तू टेन्शन घेऊ नकोस देवानी. आतापर्यंत प्रेमाच्या प्रत्येक परीक्षेला तू सामोरे जात आलास. आता वेळ आमची. आम्हाला तुझी फक्त साथ हवी. पण तुमच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं ते तरी सांग. आमच्यामध्ये झालेल्या आत्ताच्या संभाषणावरनं आम्हाला जगण्याची एक नवीन संधी मिळाली असं वाटतं. आमच्यासारख्या आयुष्याचा रस्ता चुकलेल्या लोकांना जेव्हा तुझ्यासारखे धातू भेटतात तेव्हा जगण्याचा अर्थ नव्याने कळतो आणि नव्या आयुष्याची सुरुवात होते असं आम्हाला वाटतं. विक्रम, मी तुला काय विचारते आणि तू काय बडबडतोय? तुझ्यावरचं आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझ्या दादूंनी आम्हाला 30 दिवसांची मोहलत दिली. या 30 दिवसात जर ते आम्ही सिद्ध करू शकलो तर ते आपल्या लग्नाला फक्त परवानगीच नाही तर आपल्या लग्नासाठी स्वतः पुढाकारही घेणार आहेत. ही काय विचित्र अट आहे. याला तू वाट समजतेस देवानी. आम्ही याला आम्हाला मिळालेली नवीन संधी समजतो. तू आता लग्नाची तयारी सुरू कर. आपल्याकडे जास्त दिवस नाही आहेत, फक्त 30 दिवस. येतो आम्ही. राज, काय करतोस तू? वेडा झालास का तू? राज, काय वेडेपणा आहे तुझा? हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना की या माणसाला शिक्षा व्हावी तर आपण पोलिसांची मदत घेऊ. हवं तर मी फोन करते पोलिसांना. साक्षी, पोलीस येईपर्यंत तो आपल्या दोघांना संपवून टाकेल. राज, काय वेड्यासारखं बोलतोय? साक्षी, ऐक माझं. मला एकदा फक्त याला संपवू दे. मी स्वतःहून पोलिसांना सरेंडर होईल. प्लीज, मला आता त्याचा बदला घ्यायलाच हवा. राज, साक्षी सोड मला. मी या स्ट्रायकरलाच संपवणार आहे. साक्षी प्लीज. राज, सोड तू. साक्षी, ऐक माझं. त्याने माझ्या आई वडिलांना मारलंय. मी त्याचा बदला घेणार नाही. साक्षी प्लीज ऐक. माझ्या बहिणीला मारलंय. साक्षी सोड. साक्षी,
राज अरे कुठे होतात रे माझ्या काळजाचा तुकडा? अरे मला मारणार तुला आपल्या गुरुला? अरे अरे आठवते आपले जुने दिवस. मरणाला समोर बघून घाबरला. टायगर हे राज मार मार आपल्या गुरुला गोळी मार. तू गुंडेला गेल तर एक काम करे बघ हे असं बंदूक ठेवायचं इथे असं आणि हे टपक ओढायचं. साक्षीला काही होता का? अरे पण राजा त्यासाठी तुला मला सोडावं लागेल. साक्षी हे बघ मी एक पाऊल तिकडे साक्षी एक पाऊल इकडे. निघ. चिटिंग नाही. साक्षी निघ. हेरंब उपासनी. निघ साक्षी. मार त्याला मार त्याला मार 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 मार. काय झालं? अरे ए पळ. दादू मला बोलायचं तुमच्याशी. बोल की बोल. दादू तुमच्या शंकांचं निरसन झालं ना आता? विक्रमचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे हे पटलं ना तुम्हाला? म्हणजे माझ्या बोलण्यावर आता तुमचा विश्वास बसला ना? देव प्रश्न विश्वासाचा नाही आहे. मी त्याच्या पुढे काही अटी ठेवल्या आहेत. बघू काय करतोय तो. पण एक सांगतो, त्याला भेटल्यानंतर मलाही त्याच्याबद्दल खात्री वाटायला लागली आहे. हो दादू, विक्रमने तुमच्या सगळ्या अटी पॉझिटिव्हली घेतल्यात
तो तुमच्या अटी नक्की पूर्ण करेल. दादू थँक्स. बघूया आता येणारी वेळच ठरवेल काय होतंय ते. पण आता तुझी काही तक्रार नाही ना? नाही दादू, हं. आता माझी कोणतीच तक्रार नाही. बर, आता माझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा ठेव. अटी त्याला पूर्ण करायच्या आहेत, मला नाही. दादू. आई थांब जरा. ऐक ना. अगं देऊ, झालं. थांब थांब. आधी हे घे. हा. आता बोल. आई मी तुला म्हणाले होते ना विक्रम दादूंच्या सगळ्या अटी मान्य करेल म्हणून. म्हणजे त्यांनी खरंच सगळ्या अटी मान्य केल्या की काय? हो आई, विक्रमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. नाही पण बाबांच्या नेमक्या अटी तरी काय होत्या? आई खरं तर दादूंच्या अटी जाणून घ्यायची मलाही खूप उत्सुकता होती. आई दादू काय म्हणाले माहितीये, विक्रमचं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर त्यांनी राजे शिर्के हे नाव सोडून स्वतःचं असं अस्तित्व सिद्ध करायला हवं. बाबा खरंच असं म्हणाले? हो. आणि आई दादू काय म्हणाले ह्यापेक्षाही विक्रमने त्यांची अट मान्य केली हे लक्षात घे ना. आणि माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण माझा विश्वास आहे विक्रमवर आणि त्याच्या कर्तृत्वावर. आई आता तुझ्या देऊचा उभा राहिलेला संसार बघायला तुला खूप वेळ वाट नाही बघावी लागणार. विक्रम, तू काय करायचं ठरवलंस? ठरवायचं काय नाही. आम्ही त्यांच्या सगळ्या अटी मान्य करूनच इथे आलो. पण त्यांच्या अटी मान्य करणं म्हणजे राजेश शिर्के या नावाचा त्याग करणं. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा या सगळ्याचा त्याग करणं. याचा अर्थ आम्हाला कळतो आहे. तरी तुम्ही त्यांच्या अटी मान्य करायला तयार झालात? हा निर्णय आम्ही कुठल्याही प्रकारे भावना विवश न होता घेतलाय. पूर्ण विचारांती घेतलाय. विक्रम, कोणी काहीही म्हणो, पण तू जो निर्णय घेतलास त्या निर्णयावर आम्ही खुश आहोत. वहिनी, प्रेमामध्ये सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे काय हे आम्ही तुम्हा दोघांकडनं आणि देवयानीकडनं शिकलो. आणि आता जर आम्हाला तशी संधी मिळते तर आम्ही ती कधीच हातातून घालवणार नाही. रागिणी, विक्रमने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि अतिशय चांगला आहे. हा क्षण साजरा करायलाच हवा. मी मस्तपैकी चहा करून आणते. विक्रम, तू एका नव्या आयुष्याला सुरुवात करतोयस. कसलीही मदत लागली निसंकोचपणे सांगायचं. वहिनी, काय ग? माझं असं बोलणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण काय झालं अभिलाषा? काय बोलायचंय? ज्या घरात तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, बाबांनंतर तुम्हालाच मान दिला जातो. घरातल्यांचंही असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात. तुमच्या दोन्ही मुली हुशार आहेत, पण स्वतःची हुशारी दाखवावी असं तुम्हीही काही केलेलं नाही आणि तुमच्या मुलीनेही. अभिलाषा, तू काय बडबडतीयेस? तुला नेमकं काय म्हणायचंय? वहिनी, मला जे म्हणायचंय ते तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या मुलींनाही समजावा. आता देवयानीचंच बघा ना,
विक्रमशी लग्न करणार म्हणून हट्ट धरून बसली. तेव्हा तुम्ही तिला समजावा की बाई, वय निघून गेल्यानंतर विक्रमच काय, कुणीही तिच्याशी लग्न करणार नाही. अगं आत्ता कुठे तिच्या मनासारखं घडायला लागलं आणि नेमकं अशाच वेळी तू जाऊ दे ना. अहो वहिनी, ऐका तर, माझं बोलणं तुम्हाला नेहमीच खटकतं, पण आतापर्यंत काय काय घडलं हे तुम्हाला माहित आहे ना. अभिलाषा, अगं असं कसं म्हणतेस तू? आतापर्यंत तूच म्हणत होतीस ना देऊचं विक्रमशी लग्न व्हायला हवं म्हणून. अहो पण विक्रमने आपल्या घरी येऊन काय गोंधळ घातला हे तुम्हाला माहित आहे ना. म्हणूनच म्हणते, तो बाबांच्या अटी मान्य करणार नाही, आणि जरी केल्या ना तरी त्यामागे त्याचा काहीतरी डाव असणार. तुम्हाला कळतंय का मी काय बोलते ते? जाऊ दे. अभिलाषा, अगं पण देऊच्या बोलण्याकडे अगदीच कसं दुर्लक्ष करता येईल? म्हणजे विक्रम बदलला असणं सुद्धा शक्य आहे तिच्या मते. तुम्ही थोडा तरी विचार कराल म्हणून तुमच्याशी बोलायला आले होते. तुम्ही सुद्धा त्या देवयानी सारखंच बोलायला लागलात. वहिनी, अहो साधी गोष्ट आहे. एक राजघराण्यातला माणूस एका सामान्य मुलीसाठी आपलं नाव, पैसा, प्रतिष्ठा सोडून येईल का? तुम्हीच सांगा. हो खरंय ग तुझं, पण आणि असाच जर कोणी असेल ना तर तो संन्याशी असेल, विक्रमादित्य नक्कीच नसेल. एवढी साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही. या अभिलाषाचं ना काहीच कळत नाही. हांग पत्ता लागत नाही. राज, त्यावेळी ते कोण आहेत हे आम्हाला खरंच माहित नव्हतं. त्याने त्यांचं नाव हेरंब उपासनी असं सांगितलं होतं आणि तू त्यांच्यावर मूर्खासारखा विश्वास ठेवलास. संशय घ्यायला कुठे जागाच दिली नव्हती त्यांनी. त्यांनी सांगितलं की ते तुझ्या गावातले पोस्ट मास्टर आहेत, तुझी खूप काळजी वाटत होती त्यांना. म्हणून तू त्यांना फोन करून इथे बोलावलास, हो ना? साक्षी, तुला कळत कसं नाहीये साक्षी? मी सध्या कुठल्या कंडिशन मध्ये, आणि अशा वेळी जर कोणी मला भेटायचं म्हटलं तर त्याला लगेच इथला पत्ता देण्यात की तू नक्कीच मूर्ख नाहीयेस. खरं सांग साक्षी, तू स्ट्रायकरला इथला पत्ता का दिला? राज, मी इथला पत्ता हेरंब उपासनीला दिला होता. त्याला तरी का दिलास? मला खूप काळजी वाटते तुझी राज. तू या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर यावंस असं मला मनापासून वाटत होतं. स्ट्रायकरने हेरंब उपासनी बनून मला असं सांगितलं की तू त्यांच्या आज्ञेबाहेर कधीच जात नव्हतास, आणि आताही तू जर त्यांना भेटलास ना तर ते तुला हे जग सोडायला भाग पडतील असं त्यांनी मला सांगितलं, आणि म्हणून मी त्यांना इथला पत्ता दिला. मला कायमचं संपवण्यासाठी. साक्षी, तू मला सारखं विचारायचीस की मी तुझ्यावर छोट्या छोट्या गोष्टींवरनं संशय का घेतो. आता कळलं मी असं का वागलो ते? कारण आजपर्यंत प्रत्येकाने माझ्याशी विश्वासघातच केलेला आहे, अगदी तू सुद्धा. तू पण त्यांना जाऊन मिळालीस. राज, प्लीज मला समजून घे. नाही साक्षी, तर समजून घ्यावं असं माझं कोणी नाही. साक्षी प्लीज, तू इथून निघून जा. हे आपल्या दोघांसाठी चांगलं, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा.